हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहशिक्षण युट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत जिओग्राफी, आणि यामधला आपला 10th चॅप्टर आहे ह्युमन सेटलमेंट्स म्हणजेच मानवी वस्ती. तर चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या 10th चॅप्टरचा कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा, कारण सगळ्या क्वेश्चनचे आन्सर हे अगदी व्यवस्थित दिलेले आहेत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओज इथून पुढे मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील. ओके, सो लेट स्टार्ट टू द एक्सरसाइज. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट आन्सर इन शॉर्ट. आणि याच्यामध्ये फर्स्ट, एक्सप्लेन द व्हेरियस टाइप्स ऑफ ह्युमन सेटलमेंट. तर मानवी वस्त्यांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला इथे एक्सप्लेन करायला सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये आन्सरमध्ये बघा, फर्स्ट ए, स्कॅटर्ड सेटलमेंट. In scattered settlement, houses are few and far from each other. Scattered म्हणजेच विखुरलेली वस्ती. याच्यामध्ये जी घरं असतात ही थोडी असतात आणि एकमेकापासून लांब असतात. They are found in the areas of high relief, dense forest, grassland, hot desert and extensive agricultural lands. Then second आहे बी, न्यूक्लिएटेड सेटलमेंट्स म्हणजे केंद्रित वस्ती. These settlements are close to water sources like brooks, rivulets, rivers, lakes, reservoirs, etc. Fertile plains, transport hubs, mining centers, and commercial centers often lead to the development of this type of settlement. Then, the C आहे linear settlement. Linear settlements are seen along roads, railways, rivers, sea coast, and in foothill regions. They are narrow in shape and spread along a straight line. Now, second question, difference between nucleated and scattered settlement. Nucleated म्हणजे केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती. तर या दोघांच्या मधला आपल्याला डिफरन्स विचारला आहे. सो इथे मी हा क्वेश्चन इम्पॉर्टंट मार्क करते फॉर 2 मार्क्स, बिकॉज या आधी सुद्धा हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारला आहे. न्यूक्लिएटेड सेटलमेंट्स अँड स्कॅटर्ड सेटलमेंट्स. तर न्यूक्लिएटेड सेटलमेंट्स म्हणजे केंद्रित वस्तीमध्ये घरे कशी असतात, जवळ जवळ असतात. सो फर्स्ट, हाऊसेस आर क्लोज टुगेदर, आणि याच्यामध्ये काय येणार, हाऊसेस आर फार अवे फ्रॉम इच अदर. देन सेकंड पॉइंट, these settlements are close to water sources. They are self-dependent due to the fertile plains, transport hubs, mining centers, defense, health, education and social factors. तर या केंद्रित वस्ती ही पाण्याची उपलब्धता जिथे असेल त्याच्या जवळ असते. त्या ठिकाणी सुपीक असे मैदान, सुपीक जमीन असते. ओके, सो वेगवेगळ्या सुविधा असतात, हेल्थ, एज्युकेशन, सोशल फॅक्टर्सशी रिलेटेड. बट स्कॅटर्ड सेटलमेंट म्हणजे विखुरलेली वस्ती, ते डिपेंड ऑन अ सेंट्रली लोकेटेड villages for their day-to-day requirement. Facilities and services in these settlements are not adequate. तर विखुरलेल्या वस्ती असतात तर तिथे जे फॅसिलिटीज आहेत किंवा जे सर्व्हिसेस आहेत ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात. देन थर्ड पॉइंट, पीपल फ्रॉम डिफरंट कास्ट, रिलिजियस, रेसेस अँड आयडिओलॉजीज लिव्ह टुगेदर इन दिस सेटलमेंट्स अँड हेन्स दे हॅव अ बेटर सोशल लाईफ. तर या न्यूक्लिएटेड सेटलमेंटमध्ये म्हणजेच केंद्रित वस्तीमध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे लोक एकत्र राहतात आणि त्यांचे सामाजिक जीवन असतं हे चांगलं असतं. बट थर्ड, याच्यामध्ये बघा, दिस सेटलमेंट्स हॅव लिमिटेड पॉप्युलेशन, म्हणजे तिथे कमी प्रमाणात लोक संख्या असते. सो दे डू नॉट हॅव मच सोशल लाईफ. राईट. सो नेक्स्ट क्वेश्चन थर्ड, एक्सप्लेन इन नॅचरल फॅक्टर्स अफेक्टिंग द लोकेशन ऑफ ह्युमन सेटलमेंट्स. तर नॅचरल फॅक्टर्स जे आहेत, पाण्याची उपलब्धता किंवा सुपीक जमीन किंवा क्लायमेट, या सगळ्या गोष्टींचा ह्युमन सेटलमेंट वरती काय परिणाम होतो हे इथे एक्सप्लेन करायचं आहे. सो इन दॅट ए पॉइंट, नॅचरल फॅक्टर्स लाईक फिजिओग्राफी, लँड, सॉइल, क्लायमेट, water supply, river banks, etc. affect the location of human settlement. तर या सगळ्याचा मानवी वस्तीवरती परिणाम होतो. Low population and few houses are found in the regions of high relief forest, grassland,
हॉट डेझर्ट एक्सेट्रा. तर जिथे घनदाट प्रदेश आहे किंवा वाळवंट आहे अशा ठिकाणी लोकसंख्या कमी असते. तिथे घरांची जी घरं जी आहेत ही सुद्धा कमी प्रमाणात आपल्याला आढळतात. एरियाज हाय पॉप्युलेशन अँड न्यूक्लिएटेड सेटलमेंट्स आर फाउंड इन अ रिजन ऑफ फर्टाईल प्लेन्स. तर तिथे सुपीक जमिनीची उपलब्धता आहे तिथे लोकांची न्यूक्लिएटेड सेटलमेंट्स म्हणजे तिथे लोक जी केंद्रित वस्ती असते तिथे लोकांचं लोकसंख्या जास्त असते. Regions having adequate supply of water has high population and nucleated settlements. Water is essential for occupation of agriculture. तर शेतीसाठी पाणी हे खूप महत्वाचं आहे. Hence, early civilization developed near sources of water like rivers, lakes, reservoirs, etc. तर पाण्याचा सोर्स जिथे आहे किंवा जिथे पाण्याची उपलब्धता आहे त्याच्या जवळच वस्त्यांचे प्रमाण वाढते. In region of extreme climate, scattered settlements are found due to difficult living condition, whereas in region of favorable climate, तर जिथे एक्स्ट्रीम कंडिशन क्लायमेटची आहे म्हणजे खूप थंडी किंवा खूप कडक ऊन अशा ठिकाणी तिथे जी लोकांची वस्ती असते ती कशी असते स्कॅटर्ड सेटलमेंट म्हणजे तिथे लोकसंख्या कमी असते. परंतु जिथे फेवरेबल क्लायमेट आहे म्हणजे सुसह्य असं हवामान ज्या ठिकाणी आहे तिथे मात्र न्यूक्लिएटेड किंवा लिनियर सेटलमेंट्स आर फाउंड. तर तिथे लोकसंख्या जास्त असते लोकांची वस्ती जास्त असते. Fourth, explain how human settlements have evolved. तर त्यांचं इव्हॉल्युशन कसं होत गेलं. ओके म्हणजे वस्त्या तयार कशा होत गेल्या. फर्स्ट पॉइंट, ह्युमन सेटलमेंट्स हॅव इव्हॉल्ड इन अकॉर्डन्स विथ द नॅचरल कंडिशन्स. नैसर्गिक कंडिशन्स जे आहे त्याच्यानुसारच त्याचं इव्हॉल्युशन होत गेलं आहे. युझिंग रिसोर्सेस फ्रॉम हिज सराउंडिंग मॅन कन्स्ट्रक्टेड हाऊसेस अँड स्टार्टेड लिव्हिंग देम. Rural settlements is the first step toward a stable life in human history. तर ग्रामीण भागामध्ये सेटलमेंट होणे ही एक पहिली स्टेप आहे जिथे की जेव्हापासून ह्युमन स्टेबल लाईफ जगू लागला. अर्बन सेटलमेंट्स हॅव इव्हॉल्ड थ्रू दिस एक्सपान्शन अँड ग्रोथ ऑफ रुरल सेटलमेंट्स. म्हणजे ग्रामीण वस्त्यांचं मध्ये डेव्हलपमेंट होत गेली त्यांचे विकास होत गेला आणि त्याच्यापासून अर्बन सेटलमेंट झालेलं आहे म्हणजे शहरीकरण झालेलं आहे. देअर आर लार्ज स्केल कोरिलेशन बिटवीन रुरल अँड अर्बन सेटलमेंट्स. Modernization, science and technology lead to transformation in both types of settlements. फिफ्थ आहे डिफरन्स बिटवीन हॅमलेट अँड अ विलेज. तर हॅमलेट म्हणजे वाडा किंवा वाडी असते बघा असं म्हणलं जातं तिथं वाडी आणि विलेज म्हणजे काय गाव. ओके तर या दोघांच्यातला डिफरन्स बघायचा आहे. साईज ऑफ पॉप्युलेशन इज स्मॉल इन अ हॅमलेट. तर इथं छोट्या छोट्या वाड्या असतात या वाडीमध्ये लोकसंख्या कशी असते एकदम कमी असते. साईज ऑफ पॉप्युलेशन इज कम्पॅरेटिव्हली लार्ज इन अ विलेज. तर अकॉर्डिंग टू कम्पॅरेटिव्हली टू त्या वाड्या किंवा ती वाडी आपण त्याच्यानुसार जे लोकसंख्या असते गावामध्ये ती जास्त असते. Then most of the people living in a hamlet are engaged in a particular occupation which is dependent on locally available natural resources. म्हणजे बघा या वाडीमध्ये जे लोक राहतात हे एक पर्टिक्युलर पद्धतीचा व्यवसाय करत असतात. म्हणजे समजा जर नदी समुद्र किनाऱ्याच्या कडेला जे लोक राहत असतात ते मासे पकडण्याचे काम करत असतात. सो त्यांच्या तिथे जे एक वाडी तयार झाली असते त्याला कोळीवाडा वगैरे आपण म्हणतो. ठीक आहे तर ते एक विशिष्ट प्रकारचा स्वतःचा असा व्यवसाय करत असतात आणि त्या व्यवसायामध्ये ते गुंतलेले असतात. पीपल इन विलेज आर एंगेज्ड इन अ डिफरंट ऑक्युपेशन लाईक ऍग्रिकल्चर फिशरी एक्सेट्रा. पण गाव जर असेल तर गावामध्ये जे लोक राहतात हे वेगवेगळे व्यवसाय करत असतात. काही जण शेती करत असतात काही जण मासेमारी करत असतात. तर काही जणांचा कुंभार म्हणजे मातीची भांडी बनवण्याचा म्हणजे कुंभार हा व्यवसाय असतो. ठीक आहे काही जणांचा लोहाराचा व्यवसाय असतो. तर अशी ही वेगवेगळी लोक गावाच्या ठिकाणी राहतात. हॅमलेट इज स्कॅटर्ड सेटलमेंट. तर हॅमलेट हे कसं आहे विखुरलेली वस्ती आहे आणि विलेज इज अ मेजॉरिटी अ न्यूक्लिएटेड सेटलमेंट. तर गाव ही केंद्रित वस्ती आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ ह्युमन सेटलमेंट्स फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तर त्यांनी काही स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला मानवी वस्तीचे प्रकार ओळखायचे आहेत. तर पहिलं देअर मनी अँड टाइम इज सेव्ड बाय लिव्हिंग ऑन द फार्म.
तर या लोकांचा जो पैसा आहे किंवा वेळ आहे हा शेतामध्ये राहिल्यामुळे वाचतो. तर शेतामध्ये त्यांचं घर आहे म्हटल्यानंतर ती कशी असणार वस्ती? स्कॅटर्ड सेटलमेंट असणार आहे, विखुरलेली वस्ती आहे. देर इज अ लॉट ऑफ सोशल लाईफ इन दिस सेटलमेंट. तर अशी वस्ती आहे की जिथे सोशल लाईफ, सामाजिक जीवन चांगल्या पद्धतीचं आहे. तर मगाशीच आपण बघितलं ते कुठे असतं? न्यूक्लिएटेड सेटलमेंट म्हणजे केंद्रित वस्तीमध्ये, कारण तिथं वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे लोक एकत्र राहतात. देन शॉप्स आर लोकेटेड ऑन अ बोथ द साइड्स ऑफ रोड. तर दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने आहेत. तर ही कोणती सेटलमेंट झाली? लिनियर सेटलमेंट झाली, म्हणजेच रेखाकृती. Fourth, this settlement is found at the foothills of the mountains or along the coast. तर ही जी वस्ती आहे ही एकतर डोंगराच्या पायथ्याशी किंवा समुद्राच्या किनाऱ्यालगत आढळते, तर त्याला लिनियर सेटलमेंट असं म्हणतात. देन फिफ्थ, इच हाऊस इज लोकेटेड अवे फ्रॉम द अदर. अच्छा, तर मग अशी आपण बघितलं प्रत्येक घर हे एकमेकाच्या घरापासून लांब असतं. तर याला कुठली वस्ती म्हटलं जातं? विखुरलेली वस्ती, म्हणजेच स्कॅटर्ड सेटलमेंट. देन दिस सेटलमेंट इज गुड फ्रॉम सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू. तर आता केंद्रित वस्ती किंवा आपण त्याला न्यूक्लिएटेड सेटलमेंट म्हणतो, तिथे सगळी लोक वेगवेगळी धर्माचे, जातीचे लोक हे एकत्र राहतात, जवळजवळ घरं असतात, त्यामुळे तिथे काय असते? सिक्युरिटी जास्त असते. सो न्यूक्लिएटेड सेटलमेंट्स. 7, having houses away from each other is good for health. तर एकमेकाची जी घरं आहेत ही एकमेकापासून लांब आहेत आणि हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. तर घरे ही एकमेकापासून लांब आहेत म्हटल्यानंतर कोणती वस्ती असणार? स्कॅटर्ड सेटलमेंट. अँड 8, द हाऊसेस आर टू क्लोज टू इच अदर. आणि घरेही एकमेकाच्या जवळ आहेत, म्हणजेच ती कोणती असणार? न्यूक्लिएटेड सेटलमेंट, म्हणजेच केंद्रित वस्ती. चला स्टुडंट, आपला आता थर्ड क्वेश्चन बघणार आहोत. स्टडी द डायग्राम अँड आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ सेटलमेंट्स. तर डायग्राम काय दिली आहे आपण बघूया. तर डायग्राम ही अशा पद्धतीने दिली आहे, याच्यामध्ये ब्ल्यू लाईनने दाखवलेली आहे रिव्हर म्हणजे नदी. तर मेन रोड हा पिंक कलरने दाखवलेला आहे बघा, रेल्वे आहे हा डॉट डॉट आहे, आणि काउंटर समोरच्या रेषा आहेत या येल्लो कलरने दाखवल्यात, आणि सेटलमेंट्स डार्क ब्लॅक स्पॉटने सेटलमेंट्स दाखवलेत ए बी सी, आणि एअर इज द डी. दीज आर द सेटलमेंट्स, म्हणजे ह्या वस्ती दाखवलेल्या आहेत. सो बघा याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, सेटलमेंट ए हॅज 5 to 6 हाऊसेस अँड प्लेस डज नॉट हॅव अदर फॅसिलिटी. तर वस्ती ए ही अशी आहे की जिथे फक्त 5-6 घरं आहेत आणि कोणत्याही फॅसिलिटीज नाहीत. तर ती कोणती वस्ती असणार? स्कॅटर्ड सेटलमेंट. ओके, तर चला दुसरं, बी हॅज अ हाय स्कूल, बिग मार्केट अँड स्मॉल थिएटर. तर बी वस्ती अशी आहे की जिथे हायस्कूल आहे, बाजारपेठ आहे आणि छोटे छोटे चित्रपटगृह सुद्धा आहेत. तर ही वस्तीला आपण काय म्हणणार? न्यूक्लिएटेड सेटलमेंट. थर्ड बघा, सी हॅज अ हाऊसेस, फार्मर्स, मेनी शॉप्स अँड स्मॉल इंडस्ट्रीज. तर सी वस्ती अशी आहे की जिथं घरं आहेत, तिथं शेतकरी आहेत, तिथे छोटी छोटी दुकानं आहेत, छोटे छोटे उद्योगधंदे आहेत. तर ती कोणती असणार? लिनियर सेटलमेंट्स, किंवा आपण त्याला न्यूक्लिएटेड सेटलमेंट्स असं सुद्धा म्हणू शकतो. डी, फोर्थ क्वेश्चन, डी हॅज अ नॅचरल हार्बर, मेनी इंडस्ट्रीज हॅव बीन इस्टॅब्लिश्ड हियर. तर या ठिकाणी इंडस्ट्रीच्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात इस्टॅब्लिश झालेल्या आहेत, तर ती असणार लिनियर सेटलमेंट. क्वेश्चन 5, सी इज अ सेटलमेंट दॅट हॅज डेव्हलपिंग अलॉंग द रोड साइड. गिव्ह 2 रिझन्स ऑफ इट्स लोकेशन हिअर. तर सी ही अशी जी वस्ती आहे ती रोडच्या कडेला विकसित झालेली आहे, तर त्याच्यापाठी मग काय कारण आहे? तर काय कारण बघा, द रिझन्स फॉर सेटलमेंट सी डेव्हलपिंग अलॉंग द रोड साइड्स आर, इट हॅज अ डायरेक्टली अँड इझी असेस टू द मेन रोड, which helps in the easy movement of people and agriculture, industrial goods as houses, farms and small industries are found here. तर रस्त्याच्या कडेला आहेत त्यामुळे त्यांना वाहतुकीसाठी किंवा इकडे तिकडे दळणवळणासाठी सोपं पडतं, त्यांचं दळणवळण डायरेक्ट होतं. इट इज लोकेटेड ॲट द फुट हिल क्लोज टू द मेन रिव्हर. सो चला याच क्वेश्चन बरोबर हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
थँक्यू, बाय बाय.